पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। उरण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते। यातच मनसे कार्यकर्ता सतीश पाटील यांनी महाविकास आघाडीच्या प्रचारादरम्यान भाजपा आणि आमदार महेश बालदी यांच्या विरोधात वक्तव्य केले होते। तसेच सोशल मीडियावरून व्हिडिओ देखील टाकले होते। याचा राग मनात धरून आमदार बालदी समर्थकांनी सतीश पाटील याला मारहाण केली। 3 दिवसानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी उरणचा बिहार होतोय का असा सवाल महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर यांनी व्यक्त केला। सतीश पाटील आईसोबत घरी निघाले होते। यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सतीश पाटील याच्यासह त्याच्या आईला दिवसाढवळ्या रस्त्यावरच घेरले। माय लेकाला बालदींच्या बंगल्यापर्यंत फरफटत नेऊन मारहाण केली। या घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करत झालेल्या प्रकाराची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यास गेले असता पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप सतीश पाटील आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला। तक्रार दाखल करून घेतली नाही आणि आरोपींवर कोणतीही कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले। अखेर घटनेच्या 3 दिवसानंतर पोलिसांनी 10 जणांवर उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। नमस्कार, जय महाराष्ट्र। काल जो माझ्याकडून व्हिडिओ घेतला याच्यात मला सांगितलं गेलं की तू आमदाराच्या पाया पड, तू आमदाराबद्दल बोललास, तर मी कुठलेही विषय कोणालाही वळवून बोललो नव्हतो। मी फक्त माझ्या भूमिपुत्रांसाठी उभा राहिलेलो। भूमिपुत्रांच्या याच्यात मी विषय बोललेलो तर तो इगोला लावून आमचं वेगळ्या पद्धतीत घेतला आणि मला त्यात जास्त वाईट वाटलं की माझी मम्मी मध्ये असताना माझ्या जातीवरून किंवा माझ्याबद्दल बोलत होते। त्या याच्यात माझी मम्मी जरी बोलत होती, तिथं सांगत होती आम्ही आगरी आहेत, तुम्ही काय नको ते शब्द वापरताय, त्यावेळेस त्यांनी जे माझ्या मम्मीला जे खालच्या दर्जाचे शब्द वापरलेले आहेत आणि मला धमकी दिलेली आहे की तुला जिथं भेटशील किंवा इलेक्शन झाल्यानंतर तुला जेव्हा जिथं असेल तिथून उचलू। आणि गणेश दादाचा पण विषय घेतलेला, गणेश दादाला पण कोटाव कसं पेरून देतो ते आम्ही बघू। तर मला फक्त एकच सांगायचं, जसं पहिलं सांगितलेलं माझ्या एका भाषणात बोललेलो तसंच मी माझ्या बहिणीसोबत आहे, माझ्या भावंडांसोबत आहे आणि माझी आता आई पण आहे। त्यावेळेस मी सांगितलेलं मी घराच्या बाहेर पडलो तर मी फक्त घराच्या बाहेर पडलो तर मी महाराष्ट्राचा आहे, मी मराठी माणसासाठी आणि माझ्या भूमिपुत्रांसाठी आहे। जसा मी माझ्या बहिणीसाठी उभा राहिलेलो त्यावेळेस मी जसा माझ्या बहिणीसाठी उभा होतो तो आतापर्यंत ठाम आहे। ज्या मला धमक्या दिलेल्या आहेत, ज्या धमक्यांमध्ये मला सांगितलेलं आहे की तुला ठार मारू, हे करू, तर मी त्या धमक्यांसाठी मी सदैव एकटाच उभा आहे। जिथं यायचं जसं यायचं, आता 150 जण आलेले आहेत, पुढच्या वेळेस पण या, मी एकटाच तुम्हाला उभा आहे।